महाराष्ट्रात अनुसूचित जाती एस.सी. व एस.टी. उपवर्गीकरण आणि आरक्षण या मुद्द्यांवर नेमकं काय चालू आहे, आज आपण हेच या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रात अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण होणार का, आणि झालंच तर याचा परिणाम नेमका कोणावर होणार, तर चला आपण हा विषय सोप्या भाषेत समजून घेऊया. अनुसूचित जाती म्हणजेच एस.सी. वर्गाला संविधानानुसार आरक्षण दिलं गेलं आहे. एस.सी. वर्गाला आरक्षण देण्यामागील उद्देश हे सामाजिक न्याय आणि समान संधी असा होता. पण आता एक नवीन चर्चा सुरू झाली आहे एस.सी. वर्गातच उपवर्गीकरण करण्याची. तर उपवर्गीकरण म्हणजे काय, तर एस.सी. हा एक मोठा गट आहे, पण त्यात अनेक वेगवेगळे उपगट आहेत. म्हणजे त्यात अनेक वेगवेगळ्या जातींचे कॅटेगरीज आहेत. उपवर्गीकरण म्हणजे या मोठ्या गटाला छोट्या गटांमध्ये विभागणं आणि प्रत्येक गटाला वेगळ्या प्रमाणात आरक्षण देणे. तर ही गरज का निर्माण झाली, तर असा दावा केला जातो काही उपगटांना आरक्षणाचा जास्त फायदा मिळतो, तर काही गट अजूनही मागेच राहिले आहेत. त्यामुळे बेनिफिट्स इक्वल डिस्ट्रीब्यूट व्हावे म्हणून उपवर्गीकरणाची मागणी होते. तर या मुद्द्यांवर महाराष्ट्रात सध्या काय चालू आहे? सध्या हा विषय चर्चेत आणि अभ्यासाच्या टप्प्यात आहे. विविध आयोग, अहवाल आणि कायदेशीर बाबी यावर विचार सुरू आहे. अंतिम निर्णय हा न्यायालय आणि सरकारच्या धोरणावर अवलंबून असेल. आता हेही जाणून घेणे महत्त्वाचे आहे की उपवर्गीकरण झाल्यास काय परिणाम होईल. तर सकारात्मक दृष्ट्या याचा परिणाम मागे राहिलेल्या उपगटांना अधिक संधी मिळू शकते. आरक्षणाचा फायदा अधिक समानपणे वाटला जाऊ शकतो. तर त्याचबरोबर याचा नकारात्मक परिणाम असा होऊ शकतो की एस.सी. वर्गामध्येच विभाजन वाढू शकतं. काही गटांना आपला हिस्सा कमी झाल्यासारखा वाटू शकतो. सामाजिक तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता महत्त्वाचे प्रश्न असे समोर येतात की हा निर्णय समानता आणेल का, की नवीन वाद निर्माण करेल. आता याचे उत्तर कसं आणि किती योग्य पद्धतीने धोरण राबवलं जातं यावर अवलंबून आहे. उपवर्गीकरण हा फक्त एक धोरणात्मक बदल नाही, तर सामाजिक रचनेवर परिणाम करणारा निर्णय आहे. त्यामुळे हा विषय समजून घेणं आणि विचारपूर्वक मत बनवणं खूप गरजेचं आहे. तर तुमच्या मते एस.सी. वर्गाचे उपवर्गीकरण योग्य आहे का, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.